म्हटलं की तुमची जीभ उचलत नाही. अगं पण जरा हळू. हळू का म्हणून? ती काय माझी सासू लागते? मी बोलणारच. हो मला ठाऊक आहे तुला काय म्हणायचं ते. माहित आहे ना? मग वंशांना सांगा हे घर झपाटलंच ना ते सोड म्हणावं. दळभद्री मेली इकडे येऊन पडलीये. नवऱ्यानं सोडल्याने आम्हाला त्रास व्हायचा. हो आपण काहीतरी मार्ग शोधून काढू. मार्ग तुम्ही शोधून काढा. हे बघा 4-5 दिवसाचं वंश इथून गेल्या नाहीत ना तर मी त्यांना हाकलून देईन, नाही तर मी इथून निघून जाईन. अगं पण ती दोघं जातील तरी कुठे? मस्कत जातील. इतके दिवस झाले त्यांना पोचलं, त्यांचं बाळणपण केलं, त्यालाही आता 4-5 महिने होऊन गेले. आता माझी ताकद संपली. त्यांच्या करता आपल्या बेबीचा हाल का म्हणून? अगं पण जरा हळू. का नाही सांगत तुम्ही तिला सोडून जा म्हणून? योगी रडू नकोस हा. भूक लागली ना तुला? थांबा आपण इकडे कुठे दूध मिळतं का बघूया. हा दादा. अहो दादा कुठे जायचंय? आधी माझ्या मुलाला दूध पाहिजे. इथे कुठे मिळेल का? हो नाक्यावर दुधाचं दुकान आहे. ताई तुम्ही आत बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. अरे थांबा आता लवकरच दूध देणार. माझ्या सोनूला भूक लागली ना. ओले अरे इकडे कुठे आणलंस तू? हे बघ जवळ येऊ नकोस माझ्या. मी मोठ्याने ओरडेल. हे बघ तू बोंबललीस ओरडलीस तरी या भागात कोणी येणार नाही. या भागावर तुझा जीव आहे नाही का? म्हशीनं मध्यरात्री दूध दिलं का काय? का नळाचं पाणी बंद झालं म्हणून दूधवाला लवकर आला का काय? ताप आहे डोक्याला. कोण आहे? कोण आहे? कोण नाही. ही शेजारची पोरं असणार बहुतेक. सतावण्याशिवाय दुसरं काय करतच नाही.
भेटतात नाही खरोखर एक एक असे हा. सारंग काय भूकंप झाला जास्त काहीतरी झालंय मी स्वतः आदरलोय काय करतो अरे कशाला उठवतो मला झोपू देणार रे बाबा अरे बाबा बाळ कुणाचं कुणी टाकलं इथं पण काही म्हणा किती गोड दिसतंय बा बाळ आचू चुचू अरे पण कचरा ते कोणाचं आहे ते बघायला पाहिजे ना चल इकडे. चल चल हे कुणाचं बाळ आहे बाळ कुणाचं आहे बाळ कुणाचं आहे कमाल आहे कोण सांगत नाही कोणी पोर टाकलं काही कळत नाही आईने का बापानं त्यांच्या बापाचं काय झालं आपल्या दारात पोर टाकायला टाकलं ते टाकलं आपल्यासारख्या ब्रह्मचार्याच्या दारात टाकलं घेऊ 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 घे या ग गाये गोठ्यातून ये या ग उगाच मोठपर्यंत बोलू नकोस लोकांचा गैरसमज होईल लोकांना वाटेल की मी दारात म्हैस बांधली गाये बेटापासून ओरडतो तुझं नाव काय तुझ्या बाबांचं नाव काय तुझ्या आडनावचं ते 4-5 महिन्याच्या मुलाला बोलता येणार आहे काय हे उगाच रे तुझं नाव काय तुझ्या बापाचं नाव काय याला सांभाळ ना सांभाळ ए, मला लहान मुलं आवडत नाही आपण जाऊ काही याला आधी डोकं फिरलं इकडे कसला दिवस उजाडला कोणा ठाऊ उगाच उगाच त्याला माझ्या पलंगावर का ठेवलं माझ्या पलंगावर का ठेवलं केवढ्यांदा ओरडला सू केली बघ त्यांना पोरगं पण एक नंबरचं शॅम्पल आहे आणि गादी त्याला मुतारी असल्यासारखं वाटतंय खुशाल मुतय वेडा